मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतर रेल्वेवरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। सध्या ते पुण्यामध्ये जात आहेत। पुण्यात जात असताना मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत होतंय। मोठा मराठा समाज जो आहे मोठ्या संख्येने त्यांच्यामध्ये सहभागी होतोय। पुण्यामध्ये येत आहे तुम्ही, आत्ता पुण्यामध्ये जात आहे। खरं तर पुण्यात मोठी गर्दी आणि लोकांचा माहोल मोठा आहे, लोकांची गर्दी खूप आहे। ते एक दिवसासाठीचा विषय आहे, एक दिवसाचा विषय आहे तो। आम्ही काय एक 4-5 घंट्यात पुणे शहराच्या बाहेर पडणार आहे। कसा प्रवास असेल आता पुण्यातून तुमचा? दर दिवसाप्रमाणे 12 वाजेपर्यंत आम्ही पायी चालतो आणि गाड्यात बसून मुक्कामाच्या ठिकाणी जातो। सरकारकडून तुमच्याशी कुणी बोलणं आतापर्यंत काय केलंय का, किंवा करण्यासाठी काय निरोप आलाय? नाही, आणखीन तरी नाही। काय प्रामुख्याने मागण्या आता सरकारने काय करावं? मराठा आणि कुणबी एकच आहे, सगळ्या मराठ्यांना मराठा हा ओबीसी आरक्षण आहे, ओबीसीत मराठा समाजाचा समावेश करा। मुंबईला गेल्यानंतर तिथलं उपोषण कसं असेल? आमरण उपोषण। आता सगळे अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की कायदेशीर लढाई आहेत, कायद्याने लढाई केली पाहिजे, त्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? तो पार्ट 2 आहेत वेगळे वेगळे। कोर्टातली लढाई ही माननीय सुप्रीम कोर्टानं रद्द केलेल्या आरक्षणाचा विषय आणि आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणात 54 लाख नोंदी सापडल्या, तर मराठा ओबीसीमध्ये ते प्रमाणपत्र द्या। नोंदी तुम्हीच सापडल्यात, आम्ही नाही सापडल्या। साधी आणि सरळ मागणी। चर्चेसाठी मात्र अजूनपर्यंत तुमच्याकडे कोणीच आलेलं नाही। गेले 3-4 दिवस झालं तुम्ही चालताय। काल परवा आले होते विभागीय आयुक्त सरकारच्या वतीनं, ते आणखीन वापस आले नाहीत, येतील बहुतेक। काय त्यांना निरोप दिला परत तुम्ही सरकारला? तोच विषय। 54 लाख नोंदी तुम्ही सापडल्या, ते प्रमाणपत्र द्या आणि परिवाराला पण द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तयार करा। मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं। पुण्यातल्या वाघोलीमध्ये खरं तर होत असताना सरकारने अजूनपर्यंत कुणीही त्यांच्यापर्यंत आलेलं नाही किंवा सरकारकडून अजून कोणी बोलणी केलेली नाही। मात्र सरकारने जर पॉझिटिव्ह बोलणी केली तर तुम्ही थांबाल? आम्ही पहिल्यापासून सांगतो आम्हाला मुंबईला जायची हवस नाही, परंतु ज्या नोंदी सापडल्या त्या द्या, त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्या आणि सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश काढा। आज नाही म्हणत 1.5 महिन्यापासून म्हणतो आम्ही। नावेला जाणं मराठा समाजाला मुंबईकडे जायची वेळ आली। आता मुख्यमंत्री खरं तर 2-3 दिवसात काय चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाली? थेट चर्चा नाही, चर्चा 7 महिने झाले चर्चा करतोय आम्ही। आमच्या नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र का दिले नाहीत असं आमचं म्हणणं आहे। पिटिशन आहे कोर्टामध्ये पण, कोर्टामध्ये पण आज त्याची सुनावणी सुरू आहे। काय त्या बाबतीत वाटतंय? नाही, आता न्यायालयात प्रकरण आहे, आपण त्याबद्दल अगोदरच भाष्य करू नये या मताचा आम्ही। न्याय मंदिर जे न्याय देईल तो सगळ्यांना स्वीकारावा लागत असतो। मागासवर्ग आयोगाच्या अधिवेशनात म्हणजे जे काय सगळं सुरू आहे त्याच्यानंतर एक विशेष अधिवेशन बोलू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। म्हणजे आता सगळा अहवाल सुरू आहे किंवा मागासवर्ग याच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन बोलू, हा तो पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संबंधितला विषय। आमचं म्हणणं आहे ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाच्या ज्याची नोंद सापडे त्याच्या परिवाराला द्या, हे म्हणणं आहे आमचं। ते त्यांनीच नोंदी सापडल्यात ना, आम्ही नाही ना दिल्या। तुम्ही सापडलेल्या नोंदी त्याचे प्रमाणपत्र द्या। एकदम साधी आणि सोपी मागणी, त्याच्यासाठी मराठा समाजाला सरकारनं एवढं वेठीस धरलं। विशेष अधिवेशन घेऊ, ते सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाचा विषय। आमचं म्हणणं आहे ओबीसी आरक्षणात असलेल्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ते प्रमाणपत्र द्या। पाहतोय की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत महागार नाही अशी भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे। मोठ्या समाजात मराठा समाज जो आहे तो वाघोलीमधून आता मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे। ठिकठिकाणी त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय। मोठ्या संख्येने 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत।
आणि मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. अजूनपर्यंत सरकारकडून कुठलेही म्हणणं कोणी बोलायला त्यांच्याशी आलं नसल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. कॅमेरामन आदर्श सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.